नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आपली व्हिडिओ सुरुवातच धनश्रीपासून करूया. तर धनश्री सकाळी दूध काढल्यापासून मोकळी तिच्या आई पुढं बसली. ती काल पण अशीच बसली होती, तिच्या आईच्या पलीकडून बसली होती. असं वासराने कसं असं बसायला पाहिजे, त्याच्या आईपाशी जवळ, नाहीतर एकतर त्याच्या जागेवर, नाहीतर मग असं आईपाशी जवळ. आता माझ्याकडं काय आहे, तिला बघा असं चोळलं ना, आता बघा मी जिकडे जाईल तिकडचे येईन ती. नाही रावेत, थांबली ती तर तिथंच. धनश्री ये, चल चल, ये आली 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 आली. हां, तिला पण वाटतं मी असं चोळ. तुझ्या आईने बघा ना, हे केस विंचरल्यासारखे झालेत ना, तर हे तिच्या आईने चाटलेलं आहे तिला. पण तरी पण तिला वाटतं मी पण असं असं करायला पाहिजे तिला. आता तब्येत छान झाली बरं का धनश्रीची. मला तर कित्येक वेळेस तिचं नाव नंदिनीच येतं. चल ये. बघा आता तिला एकदा हात लावला नाही मी, ती सारखी सारखी माझ्याकडेच येणार. तर इथली ज्वारी उगवली, मोठी झाली ना, मग हिला असं मोकळं सोडायचंच नाही. एकदा हिऱ्याने खाल्लं का मी बघतो. हिऱ्या, तर हिऱ्याला बघा आत्ता सकाळचा टायमिंग आहे. आत्तापासून सावली यायला चालू होते त्याच्यावर, ते फार संध्याकाळपर्यंत सावली राहते. बघा आता तो पूर्ण सावली ते, फक्त इकडनं थोडंसं ऊन येते, ते पण पाठीमागं ऊन येतं, बाकी नाही. हिऱ्या खाल्लंच का रे तू? अरे यार, कुंडी चकाचक केली बरं हिरेनी. आता मी दूध काढायला शिकलो बरं का, म्हणजे शुभश्रीचं दूध मी काढले आज, आणि ह्याच्या अगोदर पण 2-3 वेळेस मीच काढले. म्हणजे नवीन विली त्यावेळेस मी एकदा ट्राय केलं, पण तिने मला लातच मारली. मग त्याच्यामुळं, आणि लात मारली त्याच्यामुळे मग मी काढतच नव्हतं, पप्पा काढत होते. पण परत मग एक दिवशी पप्पा बाहेर गेले होते संध्याकाळी, मग मी म्हटलं चला ट्राय करून बघू, म्हणजे काढू देते का दूध. तर मी दूध काढायला गेलो, तिने बकेटमध्येच पाय दिला. म्हणजे तिला लातच आणायची होती, पण बकेट मी धरली तर तिने बकेटीतच पाय दिला. असं झालं. मग नंतर परत मग मी आईला बोलवलं, आईने समोर तिला धरलं, आणि मग मी तेवढ्या वेळेस दूध काढलं. मग त्यानंतर पप्पा म्हणले थांब, तुझी सवय होईपर्यंत मी तिच्यासमोर थांबत जाईन. मग पप्पा थोडं जवळ थांबतात, आणि 2-3 वेळेस मी तिचं दूध काढले, आणि हळूहळू मला एकट्याला पण काढू देईल. आता पण पप्पा जवळ थांबतात, तर माझी सवय लागेल तिला लवकरच. आता करते ती रवंथ. आज गायांना खुराक नाही ठेवलं बरं का आणखीन. आपण खुराक आहे ना, तर हे बघा आता हा मकाचा भरड आहे ना, तर हा ओलवून देतो. तर हे बघा, हे असे मी थोडंसं भिजायला ठेवलं होतं एक 20 मिनटं. आज खुराक ठेवायला थोडासा उशीर झाला, कारण गायांचं शेण मी काढलं होतं ना सकाळी, जरा काम होतं, तर त्याच्यामुळं खुराक ठेवायला उशीर झाला. तर हे बघा असं हा मकाचा भरड आहे, तर हा पाण्यात भिजू घातला होता, थोडा वेळ भिजून राहिला आहे. मग हा भरडा आणि आपलं इकडे सुग्रास आहे, तर हे द्यायचं दोन्ही. हे बघा हे. तर चला आता मी खुराक ठेवून घेतो, मग परत आपल्या गुरांना खायला टाकायचं आहे. बैलांना कामावर जायचं होतं, तर त्याच्यामुळं बैलांना मी हातगुरच खायला ठेवलं होतं. बघतो त्यांनी खाल्लं आहे का. सरज्या तू चिमण्याला पण खाऊन देत नाही, आणि तू पण नीट खात नाही, सर मागं. तर बैलांना टाकलं होतं. रातची नेपेरची कुट्टी शिल्लक होती, ती नेपेरची कुट्टी आणि ज्वारीचा भुस्सा, ज्वारीचे ज्वारी मळल्यानंतर जे बोंड निघतात ना, तर तो भुस्सा होता ज्वारीचा. हा, तर हा टाकला होता मी बैलांना सकाळ सकाळी खायला. बैलांना तहानं लागले असतील, कारण बैल जाणार आहेत कामावर, भैया घेऊन जाणार यांना कामावर. तर हिला मी खुराक ठेवले, तर त्याच्यात मी मिरच्याची पावडर टाकली. ते लिक्विड होतं ना, लिक्विडच्यावर मी खुराक टाकले, आणि शुभश्रीला थोडंसं पाणी ठेवलं, म्हणजे खुराक भिजायला पाहिजे. आणि ही बघा, हिला दुसरं काही कामच नाही ना, दूध पिल्यापासून झोपली. हिचा हार मला लय आवडतो बरं का. हे बिंदास, काही टेन्शनच घेत नाही, कशी झोपती. चारी पण पाय लांबवलेत, मुंडकंसुद्धा मान पण अशी पुढं लांबवता येत नाही ना, अशी अंगावर टेकवती. ते आता माझा आवाज ऐकून उठली, नाही तर ती लय वेळ झालं झोपली. एक झोप पण झाली तिची, काही कामच नाही. दूध पेले की झोपती, दूध पेती झोपती. परत उठून आता थोड्या वेळाने गुरांना खायला टाकलं की खायला उठायचं, परत खायचं. परत दुपारच्याला तर लय झोपती रे, तिला जवळ माणूस आलेलं पण कळत नाही, इतकी सुस्त ती दुपारी. बाकी गाया बसल्यात काही, म्हणजे खायची वाढवत बसल्यात, पण खायला टाकायला आज थोडासा उशीर आहे. आणि शुभश्रीला कसं आहे, मकाचा भरडा जास्त आवडतो ना तिला, तर त्याच्यामुळे मी मकाच्या भरड्यात पाणी ठेवतो, आणि खुराक त्या पाण्याच्या वर टाकतो, म्हणजे ते मकासोबत हे खुराक भिजतं, आणि खुराक पण तिच्या खाण्यात येतं. आणि याच्यात थोडासा गूळ टाकला आहे मी. आता गूळ तिला जरा काय थोडाच येतो, म्हणजे एवढाच येतो. आता बघा, ती अगोदर भरडा खायला बघते, पण हे खुराक त्याच्यात भिजलेला असते ना, तर त्याच्यामुळे मग तिच्या खुराक पण खाण्यात येतं, असं राहतं. नाही तर ते अगोदर खुराक पूर्ण खात नव्हती, आता भरड्यात भिजवल्यापासून खाते. चला आता धनश्रीला मी बांधून ठेवतो, लेवल झालं रिकामी, आणि तिच्या उड्या मारायच्या झाल्या, ती आता आईपाशीच थांबते.
बरं झालं आईपाशी तरी थांबते, पण तिला आता घेऊनच जातो मी. ए चल ये जागे यो, चल धनश्री ये चल 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 जागे ये धनश्री. ए बाई ये चल 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 ये ना पुढं. जाग्या म्हटलं की येत नाही, तिकडं माझ्या महाग इथपर्यंत आली, पण तिला बांधायचं म्हणलं की नको वाटते. चल पुढे पुढे चल चल थोडं पुढे, बास 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 बास. आई तो गेली हो पळून, तिच्या जागेवरती थांबतच नाही, तिला ते मोकळं पाहिजे दिवसभर. चल पलीकड चल चल जागेव, चल चल जागेव, माझ्याकडं नको जागेव. ए कशी आईपाशी लपाय बघत या पलीकडून आली इकडं राऊंड मारली. ते ज्वारी ऊन द्यायला टाकली बरं का अशी, म्हणजे हिला 1-2 ऊन द्यायचे. मग त्यानंतर हा लिंबाचा पाला ना, लिंबाचा पाला त्याच्यात टाकून ठेवायचा, म्हणजे वर्षभर त्याला किडे होत नाहीत. तर बघा बादलला तहान लागली, तर मी पाणी घेऊन आलोय. कसा आवाज करतोय. ए बादल पाणी प्यायचं का. आधीचा आवाज करत होतं, आता अर्ध्याच्या वर जास्त पाणी पिते. बघा आता अर्धे बकेट पाणी पिलंय. आपल्या इकडं लयच प्रॉब्लेम आहे. आज पण लाईटीचा प्रॉब्लेम आहे. मी सकाळी थोडीशी कुट्टी केली आणि बाकीची कुट्टी करायची राहिली आहे, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा अर्धा नेपेर इथे शिल्लक आहे, तर या शिल्लक नेपेरची कुट्टी करायची राहिली. लाईटचे लयच प्रॉब्लेम आहेत, तर त्याच्यामुळं मी मग मोटरसायकलवर जाऊन वैरण आणली होती गुरांसाठी, आणि वैरणचे एवढाले तुकडे कट केलेत. आता नेपेर तर गुरं तुकडे करून खात नाहीत, नेपेरचा फक्त पाला खातात. नेपेरची जी काडी आहे ना तर ती खातच नाहीत, पण वैरणची काडी चविष्ट लागते, तर त्याच्यामुळे वैरणची काडी खातात. तर असे पीस केले होते कट करून, मग मी वैरण सगळ्या गुरांना टाकली. फक्त या छोट्या पिल्ल्यांना ह्यांना कुट्टी टाकली खायला, कारण की वैरण ह्यांना व्यवस्थित खाता येत नाही. आणि कुट्टी थोडीशी शिल्लक होती, तर कॅरेटमध्ये पण थोडी कुट्टी शिल्लक ठेवली आहे पिल्ल्यांसाठी, म्हणजे ह्यांना दिवसभर खायला. नाही तर बाकी ह्या गुरांना ना मी असे तुकडे करून टाकलेत. बघा हे गावाने दिसतात ना, हे वैरणीचे तुकडेत. गुरं अगोदर ह्याचा पाला खातात आणि नंतर हे काड्या खातात. काड्या शेवटला खातात, अगोदर पाला खातात. तर असं मी सगळ्यांना टाकले. बैल कामावरून आलेत, आता दुपारचं ऊन पडलेलं आहे ना, बैल कामावरून आलेत. चिमण्याला बहुतेक सर्जा खाऊन देत नाही, नाही तर चिमण्याला खायचं नसेल, थकला असेल म्हणून बसायचं असेल. नाही त्याला गाय वगैरे नाही मारत, चिमण्याला इथं खायला काय प्रॉब्लेम आहे पलीकड. आणि चिमण्या पण कसं चांगला असेल तरच खातो. चिमण्या ये ना पुढं, चिमण्या. त्याला भूकच नाही, तो काम करून थकला असेल, आता बसेल थोडा खाली. बाकी सर्जा खातात. बाकी तिकडच्या गुरांना पण असेच काड्या करून कॅरेटमध्ये खायला टाकले, गावरांगला खाबरीला. फक्त बैलांना जरा जास्त टाकले मी, म्हणजे कामावरून आलेत पण बैल काही नीट खात नाही. चिमण्या ये ना पुढं आहे. आपल्या गावाकडं असा प्रॉब्लेम राहतोच, 5-6 दिवसाला लाईटीचा प्रॉब्लेम राहतो. म्हणजे रात्रभर होती, सकाळी होती लाईट, पण नंतर 10:30 वाजता लाईट गेली, परत काय आलीच नाही. 10:30 नाही, 10 वाजता लाईट गेली. 9:30 10च्या अंदाजाला लाईट गेली, लवकरच गेली आणि परत काय आलीच नाही. बघा आता ही गंगा कशी खाते, एक काडी तोंडात घेऊन. म्हणजे अगोदर पाला सापडते, पाला नसेल तर छोटी काडी सापडायची, मग छोट्या काड्या अगोदर खाऊन घ्यायच्या, मग शेवटला मोठ्या काड्या खाऊन घ्यायच्या. चला मला आज जमलंच तर ऊस आणायला पण जायचं आहे, पण लाईट नाही आली तर ऊस आणून तरी काय करणार मी. बघा आई रांगायला शिकली, आता ते डायरी टाकली, डायरी घ्यायला आली. कर अभ्यास कर अभ्यास. त्याला मित्रांनो, इथल्या 2 अंड्यातलं 1 अंड काय झालं असेल गड्या, ह्या खोप्यात तर 1च अंड आहे. कधी मी सारखं येतो त्यामुळे त्या पाखरांनी जागा तर बदलली नसन, काय म्हणतात. आता इथून पुढे मी 1 अंड्याला बघणारच नाही. मला वाटतं मी बघितल्यामुळं पाखरांनी त्या अंड्याची जागा बदलली, कारण की हा दरवाजा सारखा असा असतो ना, तर कोणी येऊ तर शकत नाही तिथं. फक्त एवढ्याच जागेतून ते पाखरू मध्ये जातं, बाहेर येतं, आणि दुसरं काही येणार पण नाही ना, कारण की खालून स्टार्टर आहे मोटरचं. पण आता काय माहिती, पाखरालाच माहिती आहे अंड्याचं काय झालं. बघ रे पाय मागं घे.